सकाळ सर्वांना। आज आम्ही फिरायला चाललोय बाहेर रणवीरला घेऊन। त्याला बोटिंग करायची आहे आणि दोन दिवस अगदी आज म्हणजे दुसरा तिसरा दिवस आहे आणि 2-3 दिवस अगदी मजेत गेले। दादरला आम्ही चैत्यभूमीवर गेलो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं आणि त्यानंतर काल मसाला दळून आणला आणि आज रणवीरला घेऊन आम्ही बोटिंगला चाललो आहे गेटवे ऑफ इंडियाला। तिथे थोडीफार खरेदी करू, थोडं फिरू आता आणि रणवीरलाही मजा येईल। आणि उष्णता मुंबईमध्ये भयानक अशी उष्णता आहे, खूप गरम होत आहे। आवरलंय आता आमचं। रणवीरने स्वराची सायकल वगैरे सगळं इथं आणून ठेवलं आहे। स्वरा गेली आहे तिच्या आजीकडे। आमचे भाऊजी ताई बसलेले आहेत, विक्की बसलाय। रणवीर निघायचं ना? ओय मस्त मोबाईल खेळायचं काम चाललंय। भाऊजी बातम्या बघतायत, यांचं पाणी आहे, पाणी पित आहे किचन मध्ये। चला आवरलं का? हा अय बॅट बॉल चला ना आता, ठेवा ना। केस वगैरे सगळे विस्कटून मोकळा झाला। गॉगल कुठे राहणार? हा लिफ्ट खाली बोलवतोय राणा। लिफ्ट मध्ये जायचं ना राणा? उड्या मारत मारत चाललाय। आली 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 आली। थांब थांब 2 मिनिटं, उघडू नकोस। चलो नुसतं उड्या मारत 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 रस्त्याने चालतंय। मार्केटची सुरुवात झाली आता मस्त। आंबा तिथून आंबे, हापूस। कुर्ला स्टेशनला आलोय आम्ही आता आणि तिकीट काढताय। राणाला ट्रेन मध्ये बसायचं आहे। कुर्ला रेल्वे स्टेशन। एकदम फास्ट मध्ये राणाने आम्ही ट्रेन धरली आणि जागा पण मिळाली आम्हाला। बसलो मस्तपैकी, गर्दी आहे। आम्हाला मिळाली बसायला जागा। झाली आता पुन्हा भरेल आता। दादर स्टेशन। राणाला ट्रेन मध्ये नवीन फ्रेंड मिळाले, बसला मस्त त्यांच्या जवळ जाऊन। गरम होतं मग आवडत नाही आता। हा लय हुशार आहे। चिंचपोकळी स्टेशन आलंय। राणा खिडकीतनं बघतोय मस्त। भारी ना राणा, मज्जा वाटते राणाला। हो का? छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आम्ही आलेलो आहे आता। उतरलोय। राणा चल चला, आपल्याला इकडनं जायचंय। मुंबईची जीवनवाहिनी लोकल ट्रेन। इकडे सगळे गावी जाणाऱ्या गाड्या ट्रेन येत असतात। ऊन
खूप आहे त्याच्यामुळे आम्ही हॅट खरेदी केल्या. राणांनी रेड कलरची घेतली, मी रेड कलरची घेतली, बाबा खरेदी करताय. आम्ही आता छान खरेदी करणार आहे ना राणा. गेट ऑफ इंडियाला चाललो आहे आम्ही आता. बसचं तिकीट काढतोय. छान सिस्टीम केलेली आहे. आता बाहेरच तिकीट काढून घ्यायचं आणि मस्त नंबरशीर बसमध्ये चढायचं, म्हणजे गर्दी होत नाही, व्यवस्थित जागाही मिळते. मस्त छान. रानाला वरती बसायचंय. वरती आलो आम्ही आता मस्त बसायला. खिडकीचं सीट मिळते आहे ना राणा. मजा वाटते. कुठं जायचंय? हो जायचं ना. चला. छत्रपती शिवाजी टर्मिनसवरनं आम्ही आता गेट ऑफ इंडियाला आलोय. समोर ताजमहल हॉटेल आहे. बाबा आणि रणवीर पुढं चालले. चाललाय गप्पा मारत मारत. मस्त. राणा ए राणा. राणा खेळण्यामध्ये गुंग आहे. कबूतर. गेट ऑफ इंडिया. बरेच टुरिस्ट येत असतात मुंबईला भेट द्यायला. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता. छान निवांत असा समुद्र किनारा. भरपूर बोटी आहेत. आम्ही आता थोड्या वेळात बोटिंग करणार आहे. हा सागरी किनारा ओला सुगंध वारा. रानाला कबूतर बघायला मजा वाटते. फोटोची पोज देऊन उभा राहिलाय. असं कर, असं कर राणा. ते कसे उडतात बघ. बघ कसे उडतात. किती सारे बघ. मस्त आहे ना. कुल्फी खायची आता रानाला. वा. कोणती कुल्फी घ्यायची राणा? चॉकलेट वाली कुल्फी घ्यायची. मस्त. आम्ही सगळ्यांनी कुल्फ्या घेतल्या. राणा दाखव. मुंबई दर्शनसाठी अशा बसेस पण असतात. संपूर्ण मुंबई दर्शन. सामान चेकिंगला टाकलं. आमची बॅग यांनी घेतली पण मी व्हिडिओ काढू पर्यंत. गेट ऑफ इंडिया. घरी जायचं ना आता. कुठं आता बोटिंग करायची ना राणा तुला. मग चल ना पटापट. मस्त मोकळी मोकळी जागा आहे. चल पटापट. मोकळ्या मोकळ्या जागेत नाही इथंच गोल गोल फिरतो. रणवीरचं फोटो सेशन चाललंय. बघितलं का रणवीरच्या ऍक्शन. बाबा त्याला ऍक्शन सांगताय आणि तो ऍक्शन करतोय मस्त. हा अजून कोणते ऍक्शन आहे? मज्जा करतोय राणा है ना. सर्वजण मस्त फोटो वगैरे. भरपूर गर्दी आहे.
काय राणा आम्ही आता बोटिंग साठी चाललोय. इथे तिकीट काढतोय. एक जणाचं तिकीट 115 रुपये आहे आणि मस्त आता बोटिंग करायची आम्हाला. किसके साथ में लेके खड़े रहो, दूसरा बोर्ड आएगा अभी. हो गया 50 रुपये देने का चक्कर से मेरे को. बोटिंग किनाऱ्याला येऊन थांबतात. बोटच्या दोऱ्या अशा इथं अडकवलेल्या असतात. मस्त गरम होत असलं तरी समुद्राची हवा अशी छान अशी थंड थंड येते. इतकं छान वाटतंय. मस्त एकदम राणा मस्त थंड वाटतंय ना. कुठं बसायचंय? तिथं बसायचं काय आहे का? आता आपली बोटी आहे ना, आपण जाऊ ना. आम्हाला वरती जायचंय बसायला, त्याच्यामुळे 10 रुपये अजून एक्स्ट्रा द्यावे लागणार आहेत. आपण वरती जाऊ. वरतून मजा बघू. वरतून हा मस्त वरती येऊन बसलो आम्ही आता. किती छान वाटतंय. सुंदर असा समुद्र. बोटी राणा मजा वाटते ना. याच्यावरच यायला घाबरत होता. छोटा वाल्यावर चालला बसायला. रडायला लागला होता राणा. सगळीच मजा करायची. राणाला भीती पण वाटती. इकडून इकडं अशी नाव वाटते. राणा बोट ड्रायव्हिंग करतोय. ट्रॅक्टर चालून झाला. JCB चालून झाला. हार्वेस्टर चालून झाला. आता बोट चालवतोय. वा मजा वाटते राणा. बघ समोरनं तिथं उभा राहा. राहा उभा. वा कसं वाटतंय? या बोट मध्ये बसायचं का तुला आता? ही बोट झाली का मग या बोट मध्ये बसू आपण आता. नको. मस्त आता बोटिंगला निघालोय आम्ही. गेटवे ऑफ इंडिया. छान भारी वाटते. विस्तीर्ण असा समुद्र, त्यामध्ये छान खूप साऱ्या बोटी आणि मस्त वाटतंय. बोट रायडिंगची मजा घेतोय आम्ही.
कोडिंग चिप्स हेच घ्या तेच घ्या. वेळेच्यात कोडिंग पाणी डाल. मध्यभागी आलंय आता. थंड अशी हवा लागते. ऊन किती असलं तरी छान वाटतंय. सेट में क्या आ रहा है? डेट नहीं आ रहा डेट. सी मस्त एक चक्कर मारून आम्ही आलो आता. तिकडे पुढे जायचं नाही बाळा. नाव अशी इकडून इकडे हेलकावे घेते. रानाला किती भीती वाटते उतरायची. रानाची मजा. अच्छा वाचा वाचा मला हे करायचं होतं. बाबांचा हात धरून धरून उतरतोय भित्री वागवाई. कसा लगेच येऊन मस्त बसला आरामशीर. चला पाणी प्यायचं ना. थांब ना देते ना. मग उतर ना आता. बाहेर जायचं ना आपल्याला. सगळे उतरले आपणच आहे इथं. चल चल लवकर. अरे चल लवकर. अरे ते बोलवतंय राणा. चल 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 पटकन. पोलीस हेडक्वार्टर आहे आणि राणाला बाबा माहिती सांगतायत आता सगळी. हे काय आहे ते काय आहे. आमदार निवासस्थान आहे. विस्तारित आमदार निवासस्थान आहे हे. कस्टम ऑफिस आहे. डॉकयार्ड. राणाने भरपूर माहिती गोळा केली आज बाबांकडनं. सगळं काय काय आहे सगळं विचारून घेतलंय. अजून काही प्रश्न विचारायचे आहे का राणा? तेजा पिक्चरची शूटिंग झाली इथे है ना. काय काय ते मुद्रांक. रिझर्व्ह बँकेची मुख्य शाखा आहे. घरी आलोय आम्ही. राणा सांगतोय कॉमेंट्री. येता येता पाहिलं गोळा घेऊन आला. कसा गोळा खातोय बर्फाचा. खाऊन पिऊन आजारी पडा माणसाने. काय राणा. दिवसभर मस्त फिरलो. नंतर घरी आलो. दमलो.
झोपलो, आराम केला मस्त पैकी. त्याच्यानंतर रात्रीचे जेवण झाले. रणवीरची अजून मस्ती चालूच आहे, मस्ती करतोय रणवीर. ताई आल्या तिकडनं. आणि माझा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटू परत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.